विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सम आणि विषम संख्या कशाला म्हणतात, कोणत्या संख्यांना सम संख्या म्हणतात, कोणत्या संख्यांना विषम संख्या म्हणतात हे आपण पाहणार आहोत. सम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही एखादा अंक असतो. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही एखादा अंक असतो तेव्हा त्या संख्येला सम संख्या म्हणतात. मी काय सांगितलं परत माझ्यासोबत म्हणा. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही एखादा अंक असेल तेव्हा त्या संख्येला कोणती संख्या म्हणायचंय? समसंख्या. समसंख्येचं वैशिष्ट्य असं असतं की तिचे दोन समान गट करता येतात. निम्मे निम्मे जर गट करायचं म्हणलं तर दोन गट तयार करता येतात. समसंख्येला 2 ने निःशेष भाग जातो. म्हणजेच जर त्या संख्येला 2 ने भाग दिला तर बाकी शून्य राहते. आपण त्या समसंख्येची व्याख्या अशी पण करू शकतो, ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. असं म्हटलं तरी चालतं. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणता तरी एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात असं म्हटलं तरी चालतं. दोन वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या, दोन्हींचा अर्थ एकच होतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणताही एखादा अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. ज्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही उत्तर सांगा ते बरोबरच आहे. उदाहरण घेऊ आपण. आता पहा, 10 ही संख्या आहे. 10 संख्येच्या एकक स्थानी किती पहा बरं? 0 आहे का? यापैकी एक अंक आहे म्हणजेच 10 ही समसंख्या आहे. एकक स्थानी 0 आहे म्हणजे 10 ही समसंख्या आहे. आपली दुसरी व्याख्या वापरून बघा. 2 चा भाग जातो 2 ने बघा बरं 10 ला निःशेष भाग जातो का? बेक बे बेदोनी 4 बेत्रिक 6 बेचुक 8 बेपंचे 10 पूर्ण भाग जातोय. बेच्या पाड्यामध्ये 10 आहेत म्हणजे ही संख्या समसंख्या आहे. ही संख्या कशी संख्या आहे? समसंख्या. आता बघूया आपण 15. 15 चे एकक स्थानी किती पहा बरं? 5. आपला नियम आहे का बघा बरं इथं? 0, 2, 4, 6 यांच्यापैकी एक कोणी आहे का? नाही. म्हणजेच ही संख्या समसंख्या नाही. आपला दुसरा नियम वापरून बघा. 2 ने भाग देऊन बघा. बेक बे बेदोनी 4 बेत्रिक 6 बेचुक 8 बे म्हणजे 12 12 बेसाती 14 14 बेआठी 16 15 मधीचे म्हणजे या संख्येला 2 ने भाग पूर्ण जात नाही, बाकी एक शिल्लक राहते म्हणजे निःशेष भाग जात नाही. म्हणून ही संख्या समसंख्या नाही. ही संख्या सम आहे, ही समसंख्या नाही. आपण आता 3 अंकी पाहूयात. 218 एकक स्थानी बघा. ह्यांच्यापैकी कोणी आहे का बघा? एकक स्थानी 8 आहे. 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी एक आपण म्हणतोय मग 8 तर आहे म्हणजेच ही संख्या समसंख्या आहे. आता पुढची संख्या बघा. 8 9 8 9 8 7 6. आता हिला भाग देत बसू का आपण? किती वेळ लागेल आपल्याला भाग द्यायला? मग भाग देऊन सोपं आहे का एकक स्थानचा अंक पाहून ठरवणं सोपं आहे? एकक स्थानचा अंक पाहून ठरवणं सोपं आहे की ती संख्या समसंख्या आहे की नाही. मग हिच्या एकक स्थानी किती अंक, कोणता अंक आहे बघा बरं? 6. म्हणजेच आपल्या ह्या अंकापैकी आहे की नाही? आहे. म्हणजेच ही संख्या समसंख्या आहे. येते लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी उदाहरणं घेऊन त्याच्या एकक स्थानचा अंक पाहून तुम्ही ठरवू शकता की ती समसंख्या आहे की नाही. समसंख्या असण्यासाठी तिच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांच्यापैकी कोणता तरी एखादा अंक असावा लागतो. तेव्हा त्या संख्येला आपण काय म्हणू शकतो? समसंख्या. कोणती संख्या? समसंख्या. लक्षात? आता 0, 2, 4, 6, 8 हे एकक स्थानी असेल तर समसंख्या. मग विषम संख्या कोणती? तर जिच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 ह्यांच्यापैकी कोणीतरी एक असेल तर तिला म्हणायचं विषम. तिला काय म्हणायचं? विषम. जर विषम संख्या आहे की नाही ठरवायची असेल तर तिच्या एकक स्थानचा अंक पाहायचा. एकक स्थानी 1
3 5 7 9 ह्यांच्यापैकी कोणी एक आहे का पाहिजे. जर कोणी असेल तर ती संख्या विषम. विषम संख्येच्या बाबतीत 2च्या पाड्यात जर विचार करायचा झाला तर 2 ने हिला पूर्ण भाग जात नाही. विषम संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही. जेव्हा तुम्ही भाग देणार 2 ने तेव्हा एक बाकी शिल्लक राहते. जेव्हा तुम्ही या विषम संख्येला भाग देणार 2 ने तेव्हा एक बाकी शिल्लक राहणार. आणि जर पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे, समसंख्या. आणि नाही गेला की विषम संख्या. आता पहा 11. 11 या संख्येच्या एकक स्थानी किती आहे, 1. म्हणजे आपल्या या संख्येपैकी आहे का, आहे. म्हणून ही संख्या कोणती संख्या आहे, विषम आहे. कोणती संख्या, विषम संख्या. आता पहा 20. 20 ही संख्या विषम संख्या आहे का, चेक करा बरं. इथं 1 3 5 7 9 कोणी आहे का, नाही. हिच्या एकक स्थानी किती आहे, 0. 0 एकक स्थानी असेल तर आपल्याला माहिती आहे ती संख्या समसंख्या असते. विषम संख्या असण्यासाठी 1 3 5 7 9 ह्यांच्यापैकी कोणता तरी एखादा अंक असावा लागतो. पहा आपण उदाहरण घेऊयात 7 8 9 8 7. आता बघा एवढी मोठी संख्या घेतली, हिला भाग देत बसायचं का, नाही. भाग देऊन ठरवणं सोपं आहे का एकक स्थानचा अंक पाहून ठरवणं सोपं आहे, एकक स्थानचा अंक पाहून ठरवणं सोपं आहे की ती संख्या समसंख्या आहे की विषम संख्या आहे. ओके. आता इथे एकक स्थानचा अंक किती बघा, 7. उजव्या हाताकडून 1 नंबरला जो असतो तो एकक, मग 7. मग एकक स्थानी 7 आहे, या अंकापैकी आहे की नाही, आहे. म्हणजेच ती संख्या विषम संख्या आहे. आता एक उदाहरण घेऊयात. मी फळ्यावर एक उदाहरण लिहितो, मला सांगा ती संख्या कोणती. ओके. बघा 8 9 8 7 9 0 0 5 4. ओके. ही संख्या 2 ने भाग देऊन ठरवणार की एकक स्थानचा अंक पाहून ठरवणार की ही समसंख्या विषम संख्या आहे, कसं ठरवणार, एकक स्थानचा अंक पाहून आपण ठरवणं सोपं आहे की ही समसंख्या विषम. हिला भाग देत कवर बसणार. हिचा एकक स्थानचा अंक किती आहे, 4. म्हणजे 4 हा कोणत्या बाजूचा आहे बघा, सम की विषम, म्हणजे ही संख्या कशी आली, आलं लक्षात. आता उद्या करून येताना अशा समसंख्या विषम संख्येची फक्त 20 गणित सोडून आणायची, उदाहरणं घ्यायची आणि ती लिहायचं सम आहे की विषम आहे. प्रॅक्टिस केली की तुम्हाला आणखी जास्त समजणार आहे. ओके.